आज फक्त 15 मिनिटात, बिलकुल मोजून 15 मिनिटात मस्त असा कुरकुरीत डोसा आपण बनवणार आहोत। सकाळी जर उठायला घाई झाली आणि मग काय बनवायचं, तर अशा वेळेला असा हा डोसा बनवा। लगेच झटपट होतो, कुरकुरीत होतो आणि डोसा म्हटलं की तो मुलांच्या आवडीचा असतोच। चला तर फटाफट रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेतलाय 1 कप रवा। तर हा रवा बारीक रवा आहे, जाड घेतला तरीही चालेल, जो घरात असेल तो घ्या। तर 1 कप रवा घ्यायचा। सोबतीलाच आपण घेऊया 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा आपण घ्यायचं चणा डाळीचं पीठ। मीठ घालायचं आणि 1 चमचा त्यात साखर घालायची, याने आपल्या डोस्याला मस्त असा रंग येईल। आणि आता हे पीठ मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडं फिरून घ्यायचं। तर हे फिरून घेतलं मी, त्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आणि हे पीठ अगदी बारीक करायचं नाही, म्हणजे गव्हाच्या पिठासारखं असं बारीक करायचं नाही, थोडं त्याला रवाळच ठेवायचं। नंतर त्यात घालायचं दही। तर 1 कप रवा घेतलाय, त्याला 1 कप मी घातलंय दही। दही घालून मिक्स करायचं सुरुवातीला, म्हणजे गुठळ्या होणार नाही। नंतर त्यात पाणी घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 कप पाणी मी घेतलंय, त्यात थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारा पदार्थ आहे, मस्त लागतो आणि बिलकुल फेल होणार नाही हा तुमचा डोसा। तर इथे मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि याला फक्त 5 मिनिटांकरता आपण रेस्ट करायला ठेवूया। आणि आता करूया चटणी। घरात जर कधी नारळ नसेल तर मग चटणी करायचा प्रश्न येतो की काय करायचं। तर अशा वेळेला ही चटणी बनवा। थोडीशी तिखट, थोडीशी गोड आणि थोडीशी आंबट चवीची आहे। चवीला अगदी मस्त लागतं, एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तर इथे मी लाल मिरच्या 4-5 लाल मिरच्या गरम पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या अर्धा तास आधी। आणि आता ह्या मिरच्या घालायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे पाणी मात्र फेकून द्यायचं, या पाण्याची आपल्याला गरज नाही। नंतर त्यात घालायचं दही। तर 3 चमचे मी दही घेतलेलं आहे। नंतर त्यात घालायचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे मी घेतलेले आहेत। थोडीशी साखर घालायची म्हणजे 1 चमचा आणि मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त अशी चटणी आपण वाटून घ्यायची, अगदी क्रीमी टेक्स्चर येतपर्यंत। तर इथे बघू शकता मस्त अशी चटणी झालेली आहे। आणि अशी चटणी जर तुम्ही बनवली ना, नक्की या चटणीच्या तुम्ही प्रेमात पडाल, इतकी मस्त लागते। आणि एकदा बनवली की तुम्ही परत परत बनवाल अशी चटणी होते, अगदी 5 मिनिटात होते। त्या घरात कधी नारळ नसेल, खोबरं नसेल तर टेन्शन नको। तर 5 मिनिट झाले, झाकण काढूया आपण आणि एकदा हे परत आपण फिरून घेऊया। थोडंसं घट्ट आलंय, रवा आपला मुरला गेलेला आहे आणि 5च मिनिट याला झाकून ठेवायचं, म्हणजे 5 मिनिट बॅटर बनवायला 5 मिनिट झाकून ठेवायचं आणि डोसे बनवायला 5 मिनिट। एकूण आपल्याला फक्त 15 मिनिट लागणार आहेत, कारण रवा बारीक आहे आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलाय, त्यामुळे त्याला खूप असं अर्धा तास झाकून ठेवायची काहीही गरज नाही। आता यात आपण घालायचा खायचा सोडा। तर अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा, खूप नाही की अर्धा पॅकेट 1 पॅकेट असं नाही, अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि फिरवायचं। खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता। तर खायचा सोडा घालून हे फिरून घ्यायचं। गॅसवर मी ठेवला एक तवा, त्याला लावायचं तेल। तर तवा गरम करायचा आणि नंतर गॅस कमी करायची। तेल लावल्यानंतर हलकंसं हे पुसून घ्यायचं आणि चमच्याभर बॅटर घालायचं आणि फिरून घ्यायचं। तर सुरुवातीला तवा गरम करायचा आणि जेव्हा आपण बॅटर तव्यावर घालणार तेव्हा गॅस मात्र कमी करायची। गॅस वाढवून ठेवला तर काय होणार, हे जे बॅटर आहे ते तव्याला लगेच चिपकेल। त्याचा डोसा आपण पसरून घेऊया आणि त्याला थोडा वेळ असंच ठेवायचं, थोडंसं त्याला ड्राय होऊ द्यायचं। थोडा ड्राय झाला त्यानंतर त्याच्यावर थोडं आपण तेल लावून घेऊया। तर आता आपण यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता गॅस मीडियम ठेवायची आपण, सुरुवातीला गॅस कमी केली होती, आता गॅस आपण मीडियम करून ठेवायची आणि खालची बाजू मस्त असा रंग येतपर्यंत आपण हे असंच ठेवूया 2-1 मिनिट। तर 2-1 मिनिटानंतर तुम्ही बघूया आपला डोसा मस्त असा तयार झालेला आहे आणि रंग बघा किती सुरेख आलाय, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, जेव्हा आपण कधी हॉटेलमध्ये जातो ना आणि आपण डोसा ऑर्डर करतो तर कसा येतो, अगदी तसाच झालाय, सुरेख रंग आलाय आणि एकसारखा सगळी करून तो मस्त असा भाजला गेलाय, रंगसुद्धा सगळीकडे एकसारखा आलेला आहे। तर आता आपण हा काढून घेऊ आणि मस्त असं कुरकुरीत झालंय, मी तुम्हाला दाखवते नंतर की हा किती कुरकुरीत झालाय। तर आता आपण याला काढून घेऊया। तर दुसरा सुद्धा आपण असाच करून घ्यायचं, बॅटर घालायचं, 1 चमच्यावर पसरून घ्यायचं। गॅस सुरुवातीला कमी ठेवायची, नंतर गॅस मीडियम ठेवायची। थोडा ड्राय झाल्यानंतर थोडंसं तेल लावायचं त्याला आणि खालची बाजू मस्त अशी रंग येतपर्यंत आपण हे भाजून घेऊया।
तर हा सुद्धा डोसा आपला तयार झालेला आहे. हा पण आपण काढून घेऊया. बघा, याला सुद्धा किती सुरेख रंग आलेला आहे. मस्त झालं आणि झटपट होतो. फक्त 15 मिनिट लागतात, त्यापेक्षा जास्त नाही. मोजून बिलकुल फक्त 15 मिनिट. तर आता आपण हा काढून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते हा किती कुरकुरीत झालेला आहे. आणि रोज सकाळी आपल्याला डब्याची घाई असते, मुलांच्या शाळेची घाई असते, दोघांचे डबे द्यायचे असतात. मग अशा वेळेला असा हा झटपट डोसा मस्त असा बनतो, कुरकुरीत होतो. किंवा मग कधी घरी पाहुणे आले, मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला विचार पडतो की काय करायचं फटाफट जे लगेच होणार. तेव्हा सुद्धा तुम्ही असा हा डोसा बनवू शकता. मस्त बनतो. मुलं अगदी खुश होतील असा डोसा बघून. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि केल्यानंतर मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.